ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड. पुढील विस्तारित भाग आता ऐका. सर्वसाधारणपणे आपण म्हणतो प्रेमाची ताकद ही अत्यंत मोठी आहे. सर्व जग प्रेमाने जिंकलं पाहिजे. आता हे सर्व ऐकायला छान आहे, परंतु आपण एखाद्या वस्तूकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या सुंदर अशा फुलाकडे, सुंदर अशा पोपटाकडे, पंचरंगी पोपटाकडे, मेघवृष्टीत पंख फुलवून नाचणाऱ्या मोराकडे पाहतो. तसेच आपण म्हणजे आपला मी विसरून आणि अर्थातच संस्कृती किंवा भेदाभेद म्हणजे सारांशाने आपण या न तपासता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भरलेल्या गोष्टी आहेत त्या तपासून त्या सर्व गोष्टी मानव आहेत, भ्रामक आहेत, त्या चुकीच्या समजुती आहेत हे लक्षात घेऊन जर आपल्या सर्व मानव कल्पना, आपली विचार नावाची स्मृती जी भूतकाळातली आहे म्हणजे गतप्राण आहे, आणि आपली कल्पना नावाची कल्पनेची ज्याला आपण म्हणतो कल्पना की उडान म्हणजे कल्पनेची भरारी, ज्याला अजून अस्तित्वच नाही, तर गतकाळ म्हणजे भूतकाळ जो मेलेला आहे, भविष्यकाळ जो आलेला नाही, तो ते दोन्ही आपल्यातून नाहीसे होतील का? आणि आपण मानव ज्या श्रद्धा, समजुती, रीती भाती अशा गोष्टी न तपासता स्वीकारलेल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत हे लक्षात आल्यानंतर, या चर्चेच्या दरम्यान ते लक्षात आलेलंच आहे. आता या सर्व गोष्टी आपल्या मेंदू, मन आणि हृदय यांच्या परिघातून काढून टाकून आपण मेंदूच्या पेशी पूर्णपणे ऊर्जायुक्त आहेत, त्या कारणाने मन प्रफुल्लित आहे, टवटवीत आहे, आणि हृदयामध्ये सर्व काही पाहताना आणि पाहून घेताना जो मेंदूला आणि मनाला ज्ञानाचा स्पर्श होणारे, त्या ज्ञानाच्या स्पर्शाने हृदयामध्ये त्या ज्ञान स्पर्शासाठी आपण उत्सुक आहोत. म्हणजे ज्ञान स्पर्श आणि त्याने होणारा आनंद याचं स्वागत करायला आपलं हृदय उत्सुक आहे. मेंदूच्या पेशी कुठल्याही चुकीच्या घटनेमध्ये अडकलेल्या नाहीत, त्या कारणाने मेंदू पूर्णपणे ऊर्जायुक्त आहे. आणि मन तर कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच विचार मनामध्ये नसल्यामुळे मन तर एखाद्या शांत, निवांत, स्वच्छ अशा घराच्या अंगणाप्रमाणे स्वच्छ आहे. म्हणजे केर नसलेल्या अंगणाप्रमाणे मन स्वच्छ, मेंदूच्या पेशी पूर्णपणे ऊर्जायुक्त, ज्याच्यामध्ये मेंदू जखडला आहे असं म्हणता येणार नाही, तर मेंदूच्या पेशी मुक्त आहेत, मनाचं प्रांगण किंवा अंगण स्वच्छ आहे. आणि आता आपण या जीवनातील सर्व घटना पाहायला बाहेर पडलोय. जसं बापाचा हात धरून एखादं लहानसं मूल अत्यंत कुतूहलाने जीवनाचं दर्शन घ्यायला बाहेर पडतो, तसं अत्यंत कुतूहलाने, अधीर होऊन, उत्सुकतेने पूर्णपणे ऊर्जायुक्त मेंदू, मनामध्ये विचार नाही असं मन म्हणजे पूर्ण शांत मन, आणि एखादं लहान मूल सर्व जग उत्सुकतेने बघतंय आणि त्यातील आनंद अत्यंत अचूकतेने, जसा चिमणीने दाणा टिपावा तसा त्यातील आनंद अत्यंत अचूकतेने टिपतोय, असं अत्यंत आतुर आणि हार्दिक प्रेमाने भरलेलं मन, अशा मनबुद्धी आणि अर्थात हृदयाच्या अवस्थेतून समजा आता आपण एखाद्या लहान मुलासारखं आपल्या घराच्या बाहेर पडलो. आता घराच्या बाहेर पडलो म्हणजे काय, शरीराच्या बाहेर आपण गेलो मनाने आणि जर पाहायला लागलो तर स्वाभाविकपणे ह्या जगात अनेक वस्तू, अनेक विषय, अनेक माणसं, अनेक दृश्य, अनेक पशु पक्षी आपल्याला दिसतात. आणि हे दिसत असताना आपल्या सहज लक्षात येतं की ज्या अर्थी
मला वस्तूंची ओढ आहे, ज्या अर्थी मला व्यक्तींची ओढ आहे, ज्या अर्थी मला निसर्गाची ओढ आहे, ज्या अर्थी मला सुंदर पशु पक्ष्यांची ओढ आहे, ज्या अर्थी मला सशाचा खेळ, हरणाचा खेळ रानामध्ये चाललेला आवडतो, ज्या अर्थी मला झाडाची सावली आनंद येते, ज्या अर्थी मला शीतल वाल्याची झुळूक प्रसन्नता येते, ज्या अर्थी हे सर्व पाहताना मला आनंद होतो, त्या अर्थी असा निर्भेळ आनंद स्वाभाविकपणे सर्व माणसांना होत असला पाहिजे. म्हणजे सर्व माणसांना निर्भेळ आनंद देणारी जी गोष्ट आहे तेच तर कदाचित प्रेम नसेल ना. तेच तर कदाचित मानवामध्ये धरून ठेवणार, मानवामधील बॉन्डिंग म्हणजे अनुबंध नीट ठेवणार अशी ती गोष्ट आहे. तीच तर कदाचित प्रेम नसेल ना, असं आपण आता पाहायला लागलो. आता पुढे जाऊया. ठीक आहे, आपल्याला असं जाणवतंय की सर्व पशु पक्षी प्राणी निसर्ग मानव यांना धरून ठेवणार, एकत्र ठेवणार असं काहीतरी जे मोठं आकर्षण आहे, जे आकर्षण सर्वांना या पृथ्वीवर सामोपचाराने राहू देतो, या सर्वांना सहजीवनातून आनंद देतो, अशा गोष्टीला तर प्रेम म्हणत नाहीत ना. इथपर्यंत आता आपण हे पाहत पाहत पुढे आलो. बरं ठीक आहे, अशा गोष्टीला प्रेम म्हणतात हे बघता बघताच सुद्धा आपल्या थोडस पुढे गेल्यावर आपल्या लक्षात येतं की आता आपण एका दुकानाच्या गल्लीतून चाललोय. ती खाऊ गल्ली आहे, म्हणजे जिथे खाऊची दुकानं आहेत. पुढच्या बाजूला किराणा गल्ली आहे, म्हणजे जिथे धान्य आणि ज्याला आपण कांदा बटाटा अशी जी भाजी आहे ती आहे. त्याच्या पुढे भाजी गल्ली आहे, म्हणजे ताज्या भाज्यांची गल्ली आहे. त्याच्या पुढे फळाची गल्ली आहे, म्हणजे फळं विकणं, भाजी विकणं, धान्य विकणं आणि गोड पदार्थ विकणं अशा एका बाजारातून आपण जातोय. आता तिथे लक्ष गेल्यावर स्वाभाविकपणे आपल्याला असं दिसतं की तिथे जो दुकानदार आहे तो अत्यंत आतुर आहे. कशासाठी आतुर आहे? कधी त्याच्या दुकानावर गिराईक येईल. दुकानदार आतुर आहे, कधी त्याच्या दुकानावर गिराईक येईल. आता दुकानदाराची ग्राहकासाठी असलेली आतुरता ही मगाशी आपण म्हटलं त्या तऱ्हेच्या निर्भेळ प्रेमाचं लक्षण आहे का, थोडं आपण तपासून पाहूया. तर दुकानदार ग्राहकावर जे प्रेम करतो ते निर्भेळ प्रेम असतं का? उदाहरणार्थ, दुकानात ग्राहकांची गर्दी आहे. आता ग्राहकांची गर्दी झाली म्हटल्यानंतर दुकानदार आणि त्याला मदत करणारे 2-4 लोक यांना जवळजवळ 40-1 लोकांचं गिराईक करायचंय. आता हे गिराईक करताना दुकानदार अत्यंत सुहास्य वदनाने सर्व गिराईकांना माल देत असतो. आता हे दिसायला किती छान दृश्य आहे की 40 जणांना तोंड देत दुकानदार अत्यंत सुहास्य वदनाने आपला धंदा करीत आहे. काय असतील नसतील ते योग्य पैसे घेतोय आणि माल देतोय. हे बघताना आपल्याला किती वाटतं छान की वा वा, काय दुकानदार ग्राहकाशी चांगलं वागतोय. परंतु एखाद्या ग्राहकाने जर मालाच्या दर्जावरून, मालाच्या किमतीवरून थोडी अधिक घासाघीस केली तर त्याच मालकाच्या कपाळाची शीर मस्तकात जाते. तोच हसतमुख मालक कदाचित हमरी तुमरीवर सुद्धा येतो. मग आता हे दुकानदार आणि ग्राहक यांच्यामधला जो नातेसंबंध आहे, या नातेसंबंधात प्रेम आहे का? त्याला आपण निर्भेळ प्रेम म्हणतो. ते प्रेम इथे आहे का? आपण थोडं खोलवर गेलं तर आपल्या लक्षात येईल की भरपूर गर्दी झाली, भरपूर ग्राहक आले आणि भरपूर कामाचं प्रेशर वाढलं, तरी दुकानदार जे आनंदाने ते प्रेशर सहन करीत आहे. कारण ते प्रेशर सहन करण्यामागे त्याच्या मनामध्ये कळत न कळत आपल्या दुकानचा जो गल्ला आहे तो वाढणार आहे. 40 ग्राहकांना मी आनंदाने तोंड देऊन माल दिला तर ग्राहक माझ्याकडेच माल घेतील. नंतर माझ्या सकृत दर्शनी सुहास्य वदनामुळे कदाचित ते दर दामाची आणि त्या मालाच्या दर्जाची सुद्धा चौकशी करणार नाहीत आणि बऱ्यापैकी जास्त कष्ट घेऊन आणि कदाचित आपला जो माल आहे
कदाचित तो थोडाफार निकृष्ट असला, कदाचित त्याची किंमत इतरांपेक्षा जरी जास्त आकारली असली तरी आपल्या या त्याच्या दृष्टीने कौशल्यपूर्ण वागण्यामुळे, परंतु प्रत्यक्षात डिसिटफुल बिहेवियर म्हणजे थोड्याफार लबाडीमुळे त्याचे ग्राहक त्याच्यावर न रागावता त्याला भरपूर गल्ला जमा करून देतो. तर असं हे ग्राहक आणि दुकानदार हे नातं जेव्हा आपल्याला जगभर दिसतं तेव्हा आपल्या लक्षात स्वाभाविकपणे येतं, अरे हे ग्राहक दुकानदार हे चुकून आहेत, याच्यामध्ये खरोखरच निरपेक्ष प्रेम आहे की काहीतरी व्यवहारात एकमेकाला वापरायचं आणि एकमेकाला वापरून आपली भौतिक साधनं आणि त्याची सुखपूर्ती करायची असा संबंध आहे. तेव्हा असं हे ग्राहक आणि दुकानदार याचं एका बाजूला प्रेम आहे. दुसऱ्या बाजूला बघा, माणूस नोकरीमध्ये व्यग्र असतो, ते तो कार्यालयामध्ये काम करतो, आपल्या बॉसवर इम्प्रेशन पाडतो, कदाचित थोडं पुढे पुढे अधिक करतो, इतरांपेक्षा आपण ओव्हर स्मार्ट आहे असं दाखवतो आणि कदाचित आपण पात्र असलो नसलो तरी सुद्धा यक्समॅन बिझनेस करून बॉसला खुश करून कदाचित इतरांना डावलून, इतरांचा योग्य हक्क डावलून आपल्या पदरात जरी प्रमोशन आजकाल घेता आलं नाही तरी 1-2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट पाडून घेतो. अशा तऱ्हेने बॉस आणि कार्यालयात काम करणारा माणूस यांच्यामध्ये दिसायला संबंध छान असले तरी हे संबंध प्रेमाचे द्योतक आहेत की त्याने मला खुश केलं म्हणून मी माझ्या अधिकारात बसणार कदाचित थोडंफार अधिकार डावलून सुद्धा मी देऊ शकलो तर ज्याची विचारणा माझ्या वरचा बॉस मला करणार नाही अशी खात्री असेल तर मी बॉस म्हणून त्याला जे थोडं अधिक देतो त्याचं कारण एवढंच असतं, तो माझी खुशमस्करी करत असतो आणि मला खात्री असते बॉस म्हणून माझी चौकशी वर कोण करणार नाही, कारण मीही तसाच माझ्या वरच्या बॉसची खुशमस्करी करत असतो. अशी एकमेकांची खुशमस्करी करून जे साहेब आणि नोकर असं नातं असतं ते सुद्धा निर्भेळ आहे का, त्याच्यामध्ये स्वच्छ प्रेम आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण घरी आलो दिवसभर आपण काम केलेलं आहोत, परंतु 10 ते 6 काम केल्यानंतर आपली अशी अपेक्षा असते की आता मी हातपाय धुतलं की मला आयतं चहा बिस्किट येईल आणि सर्वसाधारण आपली पत्नी ते आणतेही आणि थोड्या वेळानं आपण काय करतो, टीव्ही लावतो, जरा गंमत जम्मत बघतो आणि जेवायला जातो आणि नंतर झोपताना फक्त बायकोला कदाचित आपण म्हणतो आय लव्ह यू तर तिच्याशी थोडंफार प्रेमाचं वर्तन करतो. आता हे प्रेम आहे का? ठीक आहे, हे प्रेम असू शकतं, पण हे प्रेम काय दर्जाचं आहे तेही तपासून बघा. 10 ते 6 आपण आपल्या कामात व्यग्र असतो तेव्हा आपणाला केवळ आणि केवळ कुणाची तरी खुशमस्करी करायची आणि आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि आपली खुशमस्करी करणाऱ्याला थोडंफार द्यायचं असं. तेव्हा आपल्याजवळ ऑफिसमध्ये जे वर्तन असतं ते सुद्धा ग्राहक आणि दुकानदारासारखंच साहेब आणि नोकराचं. ग्राहक आणि दुकानदार म्हणजे ही दुकानदारीच असते. आता ही दुकानदारी करून घरी आल्यानंतर आपणाला असं वाटतं की 10 ते 6 म्हणजे किती प्रचंड वेळ आपण काम केलेलं आहे, पण आपली वाट बघणारी आपली जी गृहिणी आहे ती तर सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत काही ना काही काम करतच असते. ती बघायला गेलं तर मुलांचे डबे करून देणं, त्यांना आंघोळी घालणं, त्यांना शाळेत पोचवणं, नवऱ्याची सेवा करणं, घरातल्या वृद्ध माता भगिनी असतील, आजोबा असतील त्यांची सेवा करणं, सर्वांना सर्व पुरवणं आणि नंतर कधीतरी दुपारी उशिरा आणि रात्री उशिरा 2 घास खाऊन स्वस्त झोपणं अशी ती करत असते. परंतु त्या मातेबद्दल सर्व जे लोक असतात त्यांच्या काही ना काही अपेक्षा असतात. मुलांच्या आईबद्दल अपेक्षा असतात, सासू सासऱ्यांच्या त्या सुनेबद्दल अपेक्षा असतात, नवऱ्याची बायकोबद्दल अपेक्षा असते, नातवंडांची
त्या बाई म्हणजे त्या आजीकडून अपेक्षा असते. म्हणजे सर्वजण काही ना काही अपेक्षा त्या स्त्रीकडून धरत असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण तिने केल्या म्हणून सर्वजण म्हणतात माझी आई, माझी आजी, माझी काकू ती एकच आहे. कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी आजी आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी काकू आहे, कुणाची तरी अजून भाऊजाई आहे. अशी ही बाई अनेक गोष्टी करते, अनेक लोकांना खुश ठेवण्याचं काम करते आणि त्याच्या बदल्यात तिला दिवसाच्या शेवटी कदाचित रात्री झोपताना तो सुद्धा नवरा बऱ्यापैकी रिझनेबल माणूस असेल तर, म्हणजे विचारी म्हणण्यापेक्षा जर सदसद विवेक असलेला तिचा नवरा असेल तर कदाचित तो तिला थोडंफार तिचं कौतुक करतो. आता हे सुद्धा स्त्री पुरुषामधलं नातं आहे. ते सुद्धा आपण जर पाहिलं तर एकमेकाची गरज एकमेक भागवतात म्हणून एकमेकांना म्हणतात किंवा दाखवतात आय लव्ह यू. तर असं हे संपूर्ण आपलं प्रेमाचं दर्शन आहे. मग ते धर्मावर प्रवचन देणारे लोक असोत आणि आपण ऐकणारे असो, धर्मावर प्रवचन देणाऱ्या लोकांना सुद्धा लोकांना चांगलं सांगावं, त्यांनी सद्वर्तन करावं ही जरूर अपेक्षा असते. ही अपेक्षा असणं चूक नाही. परंतु हे सर्व सांगत असताना ते असं गृहीत धरतात का की आपण जसं बोलतो तसे आपण वागत आहोत, हे गृहीत धरणं असेल तर ते तसं तपासून पाहतात का की आपण जसं बोलतो तसं आपण वागतो का न वागत. लोकांना निरीच्छतेवर प्रवचन देणारे लोक हजारो रुपये घेऊन वर्षानुवर्ष कुठे ना कुठे देशाच्या कानाकोपऱ्यात सतत प्रवचन नावाचा यज्ञ करत असतात आणि 8 दिवसासाठी ज्याला आपण म्हणतो एकत्र फी म्हणून सर्वसाधारणपणे 1000-1500 रुपये प्रत्येकाकडून ते ज्याला आपण म्हणतो दान म्हणजे काय, हे लोक गोशाळा निर्माण करतात, संस्था उभारतात, अनेक गोष्टी करतात आणि त्याच्यासाठी लोकांनी दान करावं अशी अपेक्षा धरतात. जाणाराही माणूस स्वाभाविकच म्हणतो इतकं चांगलं ज्ञान मिळते म्हटल्यावर दान द्यायला हरकत नाही, ठीक आहे. परंतु ही जरी परस्पर समजूत अशी असली तरी जो माणूस निरीच्छता म्हणजेच भगवंताची प्राप्ती असं सांगत असतो त्या माणसाने निरीच्छत असल्यानंतर अशा अनेक संस्थात्मक कार्यात उडी घ्यावी, त्याच्यातून पैसे मिळवावे आणि त्या संस्थात्मक कार्यामधून काही जनसेवा करावी. हे जरी आपणाला एका वेगळ्या पातळीला योग्य वाटलं तरी साधू म्हटलं की साधूने पैशाचा व्यवहार करणं, साधूने संस्थात्मक कार्यात रस घेणं, साधूने लोकांना ज्ञान देणं, साधूने लोकांना निरपेक्षता सांगणं आणि कळत न कळत संस्थात्मक कार्यात रस घेऊन मोठमोठ्या संस्था उभारणं आणि पुन्हा त्या संस्थेचा मुख्य म्हणून आपण जनसेवा केली असं म्हणवून घेणं आणि पुन्हा एकदा कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून पंतप्रधानांकडून आपला सत्कार करून घेणं, हे जर आपण वर्तन पाहिलं तर यामध्ये सुद्धा एक धूर्तता दिसते. आता धूर्तता हा सद्गुण आहे का, तर धूर्तता हा सद्गुण आहे का याचा विचार केला तर धूर्तता हा सद्गुण कधी असतो, एखादी हिंसा टाळायची असेल तर अशा वेळेला जो धूर्ततेचा वापर केला जातो त्याला तुम्ही सद्गुण म्हणता. परंतु इथे काय टाळायचंय, इथे आपण निरपेक्षतेचं भजन करायचंय, कीर्तन गायचंय, लोकांना सांगायचंय आणि त्याच निरपेक्षतेच्या भजनासाठी, त्याच ज्ञानदानासाठी ज्ञान हे पवित्र आहे म्हणायचं, ज्ञान हे विकत देऊ नये म्हणायचं, ज्ञान हे विकत घेऊ नये म्हणायचं आणि त्याच ज्ञान यज्ञासाठी कळत न कळत लोकांकडून पैसे काढायचं. याला धूर्तता म्हणता येईल का? आणि याला जरी कोणी धूर्तता म्हणत असलं तरी या गोष्टीला खऱ्या अर्थाने डिसिटफुल बिहेवियर म्हणजे लबाडीचं वागणं म्हणतात. तर आता आपण धर्मावर बोलणारे लोक आणि त्यांना ऐकणारे लोक, दुकानदार आणि गिराईक, घरातील एखादी स्त्री आणि तिच्या संबंधातील सर्व माणसं ही एकमेकाशी कशी वागतात ते पाहिलं तर बऱ्याच वेळेला हा संपूर्ण जो विषय आहे तो देणे आणि घेणे अशा तऱ्हेचा
बाजारात जसा विनिमय चालतो तशा तऱ्हेचा विनिमय असतो. आता हा विनिमय जोपर्यंत नीट चालतो, विशेष काही भांडणचा होत नाही, तेव्हा आपण म्हणतो काय समाजात किती प्रेम आहे. परंतु ध्यानात घ्या, हे प्रेम नसतं. एकमेकाला वापरणं, एकमेकाचा वापर करून त्याला वापरून आपण सुख मिळवणं, झाल्यानंतर त्यात जी धूर्त माणसं असतात ती इतरांना जास्त वापरतात आणि त्याच्या बदल्यात इतरांना ते देतात, ते जे देतात ते फक्त पोकळ पांडित्य असतं आणि स्वतः मात्र त्याचा जीवनात वापर न करता पोकळ पांडित्य लोकांना ज्ञान म्हणून सांगायचं आणि त्याच पोकळ पांडित्याला ज्ञानदान म्हणायचं आणि त्याच्या बदल्यात धनदान, धनरूपी दान मिळवायचं. कोणी गोशाळेसाठी मदत मिळवतो, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने पैसा, अडका, दागिने, सोनं हे त्या संस्थात्मक कार्यासाठी मिळवतात आणि मग हीच माणसं देशभर फिरतात आणि आमचा धर्म किती महान आहे, त्यात काय काय महान गोष्टी आहेत हे सांगतात. ती फॉरेनला जातात. ती फॉरेनला जाताना सुद्धा जनतेच्या पैशाने जातात. कधी कधी प्रस्थापित सरकारचं ते कौतुक करीत असल्यामुळे सरकार त्यांना फॉरेनला पाठवतो, परंतु सरते शेवटी तो जनतेचाच पैसा असतो. अशा तऱ्हेने हे कॉर्पोरेट संत महंत ज्यांचं आज भरपूर पीक आलेलं आहे. पूर्वी एखाद्या गोष्टीचं फार मोठं पीक आलं की त्याला काँग्रेस गवत म्हणत, पूर्वी काँग्रेस गवत म्हणून काँग्रेसची हेटाळणी केली जायची. आता अशीच गवत जागोजागी साधू संत रूपाने आलेली आहेत. आता हे काँग्रेस गवत आहे का अजून कुठलं गवत आहे हे ऐकणाऱ्याने ठरवावं. फक्त यातील लबाडी लक्षात घ्यावी. तेव्हा अशा तऱ्हेने जेव्हा समाज एकमेकाला वापरत असतो तेव्हा याला निश्चितपणे प्रेम म्हणता येईल का, हे आपण आपल्याशी तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपणाला एखादी आकर्षक गोष्ट दिसते, मग ते फूल असेल, पंचरंगी पोपट असेल, मोर असेल, हरण असेल, निसर्ग असेल आणि हे पाहिल्यानंतर आपण आनंदी होतो. म्हणजे समोरच्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा आनंदाची निर्मिती होते. असा आनंद हा निश्चितच मीचा लय होऊन पाहिलेल्या गोष्टीमध्ये आपण नष्ट झाल्यामुळे असा आनंद हा निश्चितच भूषणावं आहे. असा आनंद निश्चितच समाजाला खऱ्या अर्थाने सुदृढ, निरामय असं ज्याला आपण आरोग्य होतो. समाज निरामय कधी होतो? समाज निरामय तेव्हा होतो जेव्हा समाज खऱ्या अर्थाने चांगल्या गोष्टीमध्ये, समाज याचा अर्थ समाजातील माणसं देहभान अर्पून जेव्हा चांगल्या गोष्टीमध्ये लीन होतात, जेव्हा आपला अहंकार सोडून अत्यंत आनंददायी गोष्टीमध्ये जेव्हा माणसं लीन होतात तेव्हा जो आनंद मिळतो तो आनंद हाच खरोखरीचा निरपेक्ष आनंद, म्हणजे निरपेक्ष प्रेम म्हणण्याला पात्र असतो. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा तो आनंद थोडा वेळ टिकतो आणि नंतर त्या आनंदातून बाहेर आल्यावर माणूस म्हणतो, अरे वा, हा सुंदर पंचरंगी पोपट आहे, निसर्गात नांदत आहे, त्याचा आनंद मला रोज हवा असेल तर मला इथे रोज यावं लागेल. बरं, मी इथे रोज येईन तेव्हा तो पोपट इथे दिसेल असं नाही. मग आता हा मला आनंद कायम राहायला पाहिजे. म्हणून असं ना तसं करून तो पंचरंगी पोपट जेव्हा तो पिंजऱ्यात घालतो आणि आपल्या घरी आणून ठेवतो समाजातला कोणी माणूस, तेव्हा काय होतं बघा, पंचरंगी पोपट त्याला आनंद देत असतो. पंचरंगी पोपट निसर्गात जिथे असतो त्या पार्श्वभूमीवर तो आनंददायी असतो. पण तो आनंद टिकवण्यासाठी आपल्याला रोज तिथे जाता येत नाही. म्हणून तोच आनंद तिथे जाऊन भोगणाऱ्यापैकी एखादा माणूस जेव्हा तो पोपट आणतो आणि आपल्या घरच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवतो तेव्हा पोपटाचं स्वातंत्र्य तो धोक्यात आणतो आणि पोपटाचं स्वातंत्र्य धोक्यात आणून मला आनंद मिळेल असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो आनंद राहत नाही. तेव्हा ते प्रेम राहत नाही. तेव्हा ते कळत न कळत पोपटाला वापरणं, त्याचं स्वातंत्र्य नष्ट करणं, अशा अर्थी पोपटाला आपल्या बंदीखान्यात आणणं आणि आनंद मिळवणं म्हणजे दुसरं काही नसून सुरुवातीला जंगलात जाऊन पोपट पाहिला आणि आनंद झाला, ही सौंदर्य भावना, ही प्रेम भावना आहे. पण तो पोपट जेव्हा आम्ही आमच्या पिंजऱ्यात आणतो
तेव्हा ती प्रेम भावना नसते, ती स्वामित्व भावना असते, ती मालकीची भावना असते. तसंच काहीसं माणसामधील प्रेमाचं सुद्धा आहे. सुंदर मुलगी बघितली, एखादा तिच्या प्रेमात पडला, देहभान हरपून तिच्या नादी लागला, तरी सरते शेवटी ती मुलगी आपली बायको म्हणून आपल्याकडे यावी असं जेव्हा वाटतं, तेव्हा त्या मुलीचा भोग घेणं एवढीच त्याच्या पाठी अपेक्षा असते. आणि ती मुलगी आपल्या मालकीची पत्नी म्हणून असावी हीच ती अपेक्षा असते. अशा वेळेला प्रेम राहत नाही, फक्त स्वामित्व भावना निर्माण होते. म्हणून प्रेमामध्ये अशी ना तशी गिराईकी असणं, प्रेमामध्ये एकमेकाला वापरून घेणं, प्रेमामध्ये दुसऱ्याचं स्वातंत्र्य नष्ट करणं आणि सौंदर्य भावनेऐवजी स्वामित्व भावनेने प्रेमाकडे बघणं, याच्यामध्ये खरोखर प्रेम असतं का? हे जर प्रश्न आपण आपल्याला विचारले तर अजून सुद्धा एक प्रश्न जसा जे कृष्णमूर्ती विचारतात तसा विचारायला हरकत नाही. जे कृष्णमूर्ती प्रेमावर बोलत असतात आणि सहज ते म्हणतात, आपण सर्व एकमेकावर अतीव प्रेम करतो, खरं आहे ना? सर्वजण एक सुरात म्हणतात हो. नंतर परत विचारतात, इथे जे पुरुष बसलेले आहेत ते आपल्या पत्नीवरती अतीव प्रेम करतात ना? परत एक दिलाने लोक म्हणतात हो. नंतर परत ते विचारतात, इथे ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्या नवऱ्यावर एक दिलाने प्रेम करतात ना? परत स्त्रिया म्हणतात हो. आता आले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथे नवरा बायको अशी जोडपी बसलेली आहेत, यातील एखाद्या जोडप्यातली बाई जर उद्या सकाळी घरात नाही असं दिसलं आणि कोणीतरी सांगितलं की ती अमक्या तमक्यावर पळून गेली, तर अशा वेळेला तो नवरा निश्चितपणे तिच्यावर तसं प्रेम करील का जसं पूर्वी करत होता? झालं, सर्व सभा गपगुमान झाली, कोणी काही उत्तर द्यायला तयार नाही. पुढे म्हणाले, तशाच पद्धतीने इथे अनेक जोडपी बसलेली आहेत, त्यातील एखादा नवरा दुसऱ्या दिवशी गायब झाला आणि कोणीतरी सांगितलं तो अमकी तमकी लागून दुसरीकडे गेला, तर अशा वेळेला ती पत्नी त्या आपल्या पतीवर पूर्वीसारखं प्रेम करील का? झालं, परत काही उत्तर नाही. याचा अर्थ कसा आहे, आपण जे प्रेम 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 म्हणतो ते एकमेकाची गरज भागवणं असतं. ती एक तऱ्हेची दुकानदाराने ग्राहकाशी केलेली वर्तणूक असते. ते एक तऱ्हेचं सौंदर्य भावना आपल्या मालकीची असावी अशी वाटणारी स्वामित्व भावना म्हणजे आपला अहंकार सुखावणारी गोष्ट असते. मग असं असताना निरपेक्ष प्रेम म्हणजे असू तरी काय शकतं? असं असताना निरपेक्ष प्रेम म्हणजे असू तरी काय शकतं? तर ध्यानात घ्या, एखादी स्त्री आपणाला दिसली, तिचं सौंदर्य आकर्षक आहे आणि त्या सौंदर्याकडे दुरून पाहता पाहता आपण तल्लीन झालो, आपण आपणाला विसरलो, तर ते निश्चितच प्रेम आहे. म्हणजे सौंदर्यामध्ये, अत्यंत उत्तम गुणामध्ये, अत्यंत आकर्षक गोष्टीमध्ये, अत्यंत आल्हाददायी आनंददायी अशा वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये जेव्हा पाहणारा तल्लीन होतो, त्यामध्ये लीन होतो, आपलं देहभान हरपतो, तेव्हा त्याला जी अनुभूती येते ती सुखाची आणि आनंदाची अनुभूती जरूर आहे. पण तेव्हा घडलेलं काय असतं? सुखाची आणि आनंदाची अनुभूती घेणारा स्वतःचा मी नष्ट करून ती आनंदाची अनुभूती मिळवत असतो. म्हणून मीचा त्याग केल्यानंतर जे मिळतं तेच खरं सुख असतं, तेच खरं प्रेम असतं. हे लक्षात आलं तर प्रत्येक त्यागातून मिळणारं सुख यालाच प्रेम म्हणतात. असं जर आपल्या लक्षात आलं तर प्रत्येक क्षणामध्ये आपण जे मिळवतो, प्रत्येक क्षणामध्ये आपण जे मिळवतो, त्या क्षणामध्ये मिळालेल्या गोष्टीसाठी आपण आपला मी टाकू शकतो काय? नव्हे. प्रत्येक मिळवलेला क्षण आनंददायी क्षण जरूर आहे, पण तो क्षण सुद्धा गमावण्याची आणि तो क्षण गमावल्यानंतर सुद्धा त्या क्षणातून पूर्वी प्राप्त झालेल्या आनंदाच्या अनुभूतीवर जगण्याची आपली ताकद आहे काय? म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर प्रत्येक क्षणाला मरू शकलो तर असा जो त्याग करून मरू शकतो, त्यालाच असा जो त्याग करून मरू शकतो, असा जो मीपणाला मरू शकतो, त्यालाच जी अनुभूती येते
ती खरी खरी निरपेक्ष प्रेमाची अनुभूती असते. आता बोलणारा जर म्हणत असेल की माझ्याजवळ ज्ञान आहे आणि मी ती लोकांना देत आहे, तर निश्चितच हे चुकीची गोष्ट आहे. ऐकणारा म्हणत असेल मला ज्ञान मिळालं आणि ते अमक्या तमक्यावरून मिळालं त्यामुळे मी आनंदी आहे, तर ते निश्चितच चुकीचं आहे. ज्ञान हे अमक्या तमक्याकडून अमक्या तमक्याकडे जातं असं काही नसतं. ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकच वीज आहे, ती अनेकानेक पोल मधून अनेकानेक ट्यूब पेटवत चाललेली आहे. याच्यामध्ये अनेक पोल अनेक ट्यूब विसरून जायच्या, परंतु ज्याच्यामुळे प्रकाश पडतो ते विद्युत लक्षात घ्यायचं. त्याच तऱ्हेने जे बोललं गेलं आणि जे ऐकलं गेलं त्याने आपल्या अंतःकरणात जर बदल घडत असेल, त्याने आपण एकमेकाला वापरून घेतो हे चुकीचं आहे. त्याला प्रेम म्हणता येत नाही. गिराईक आणि दुकानदार याच्यामध्ये प्रेम नसतो, तो व्यवहार असतो. तसेच आपले पिता पुत्र असोत, माता भगिनी असोत, स्त्री पुरुष असोत, नवरा बायको असोत, तसेच सर्व आपले संबंध एकमेकांना वापरून घेणारे आहेत. आणि अशा नाते संबंधाला जर आपण प्रेमाचे संबंध म्हटले, स्नेहाचे संबंध म्हटले, तर आपली वरच्यावर फसगत आपणच करत असतो. जिथे वापरून घेणं नाही, जिथे मालकीचं तत्व नाही, जिथे गुलाम मालक असे संबंध नाहीत, जिथे केवळ आणि केवळ समभोग आहे. समभोग याचा अर्थ असा आहे, तुम्ही ज्या देवाची पूजा करता त्या देवाच्या भक्तीमध्ये जेव्हा तुमचा मी नाहीसा होतो, तेव्हा देवाशी भक्त होणं, एकरूप होणं याचा आनंद देवाला मिळतो. आणि तो देवाचा आनंद देव घेत असता असता जेव्हा तुमचे डोळे उघडतात तेव्हा तुम्हालाच जाणवतं की अरे वा, देवाची भक्ती करता करता देवाचं तेज किती खुललंय आणि त्या तेजाचा तुम्ही भोग घेता. म्हणजे भक्तीचा भोग देव घेतो आणि देवाच्या तेजाचा भोग भक्त घेतो. परंतु हे दोन्ही भोग घेताना अत्यंत समत्वाने भोग चालू असतात. म्हणजे असं देव भक्तामध्ये लीन झाला आणि त्याला आनंद मिळाला आणि भक्त देवामध्ये लीन झाला आणि आनंद मिळाला. म्हणून तल्लीन आपण जे पाहतो ते, आपण जे बोलतो ते, आपण जे ऐकतो ते, आपण जे देतो ते, आपण जे घेतो ते, त्यामध्ये जर कधीही मी नावाचा वेगळेपणा नसेल तर जी अनुभूती येते त्याच अनुभूतीला खरं प्रेम म्हणतात. त्याच अनुभूतीला शुद्ध आनंद मिळतात. आणि अशा शुद्ध आनंदावर आणि प्रेमावर जर आपले संबंध जगाशी असतील तर त्यालाच खरे नाते संबंध म्हणतात. म्हणून शुद्ध प्रेम म्हणजे काय, शुद्ध आनंद म्हणजे काय आणि शुद्ध नाते संबंध म्हणजे काय हे आपण ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या माध्यमातून, म्हणजे पाहणारा जे पाहायचं तेच असतो, देणारा तो जे देतो तेच असतो, घेणारा तो घेतो तेच असतो. याचा अर्थ ज्ञान देणारा दुसरा तिसरा काही नसतो, तो केवळ ज्ञानच असतो. ज्ञान घेणारा सुद्धा दुसरं तिसरं काही नसतो, ज्ञानच असतो. त्यामुळे वक्ता आणि श्रोता जेव्हा केवळ आणि केवळ ज्ञानाचा आनंद घेतात तेव्हाच वक्ता श्रोता यांचं नातं ज्ञानानंद अमर असे. ज्ञानरूपी आनंद अमर आहे. अशा तऱ्हेचं जे नातं तयार होतं ते ज्ञानानंद अमर असे, त्यागानंद अमर असे, तल्लीनता अमर असे. म्हणजे त्यामध्ये लीन होणं, मी का त्याग करणं आणि देण्या घेण्यामध्ये नष्ट होणं, यातच खरा आनंद आहे. हेच खरं मधुर प्रेम आहे. हाच खरा मधुर आनंद आहे. आणि असं मधुर प्रेम आनंद याचं रूपांतर तेव्हाच मधुर नाते संबंधात होतं जेव्हा दोन माणसं एकमेकासाठी नाहीशी होतात. आणि दोन माणसं एकमेकासाठी नाहीशी होतात म्हणजे पतीसाठी पत्नी नाहीशी झाली आणि पत्नीसाठी पती नाहीसा झाला, तेव्हा द्वैत गेलं आणि एक केवळ आणि केवळ अद्वैताची सुखद अनुभूती आली. त्यालाच खरोखर प्रेम म्हणतात, त्यालाच खरा आनंद म्हणतात. आणि असं प्रेम आणि आनंद ज्या समाजात असेल त्या समाजातले नाते संबंध हेच खरेखुरे प्रेमानुकूल, आनंदानुकूल, प्रेमपूर्ण, आनंदपूर्ण नाते संबंध असं आपण म्हणू शकतो. तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड याच्यातील
प्रेम म्हणजे काय, नातं म्हणजे काय, हे जे आपण आता पाहिलं ते असं पाहिलं की एखादं लहान मूल प्रदर्शनात मांडलेल्या अनेक गोष्टी जसं पाहतो तसं आपण प्रेम पाहिलं, तसं आपण आनंद पाहिला, तसे आपण नातेसंबंध पाहिले. हे जर आपल्या लक्षात आलं तर प्रेम कसं पाहावं, आनंद म्हणजे नेमकं काय, धूर्तता चांगली का वाईट, नष्ट होणं चांगलं का वाईट, दोन्ही नष्ट झाल्यानंतर सुद्धा द्वैत नष्ट झालं आणि एक अद्वैताची आनंदानुभूती येते. तोच खराखुरा आनंद नव्हे का, तेच खरं प्रेम नव्हे का. आणि असं आनंद आणि प्रेम अद्वैतामध्ये भोगणं हाच खराखुरा अखंड नाते संबंध नव्हे का. हेच ते मी करून आपण होणं आणि हेच ते अणुरेणू या ठोकडा तुका आकाश एवढा. असं क्षणापासून अनंतापर्यंत, बिंदूपासून सिंधूपर्यंत, भूमीवरच्या एका तुकड्यापासून आकाशापर्यंत असं हे जे पसरणं आहे, ही जी आनंदाची अनुभूती आहे, प्रेमाची अनुभूती आहे, हेच ते खरं आय एम द युनिव्हर्स नव्हे का. या चिंतनामध्ये आपण सर्व राहा आणि शोध घ्या, बोध घ्या. वक्ता सांगतो, श्रोता ऐकतो, हे तर ठीकच आहे, परंतु बोलणाऱ्याने सुद्धा सतत 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 याच्या चिंतनात, याच्या परसेप्शन मध्ये राहणं महत्वाचं आहे. ऐकणाऱ्याने सुद्धा सतत याच्या चिंतनात, याच्या जाणीवेमध्ये राहणं महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा आपली जाणीव नष्ट होण्याची असते तेव्हाच खराखुरा आनंद आपण भोगत असतो. आणि यालाच म्हणायचं मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ये मगते. असतु. धन्यवाद.